वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। इचलकरंजीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बळकटी, गैबान आणि जांभळे गटाचा पक्षप्रवेश। इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटात इचलकरंजी नगरपालिका बांधकाम समितीचे माजी सभापती व उद्योगपती लतीफ गैबान तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सचिव, युवा नेते परवेज लतीफ गैबान यांच्यासह माजी आमदार अशोकराव जांभळे या दोन मोठ्या गटांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट पक्षात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री अजित पवार इचलकरंजी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले होते। त्यावेळी गैबान, जांभळे यांनी पक्ष प्रवेश केला। त्यामुळे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट पक्षाची ताकद वाढली आहे। दरम्यान आगामी इचलकरंजी महापालिका निवडणुकीत त्या ताकदीचा निश्चित परिणाम दिसणार आहे, अशी प्रतिक्रिया युवा नेते परवेज लतीफ गैबान यांनी व्यक्त केली। उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर इचलकरंजीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना भव्य मेळावा पार पडला। लतीफ गैबान, परवेज गैबान, सुहास जांभळे आदी प्रमुखांनी पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, विठ्ठल चोपडे आदी प्रमुख उपस्थितीत होते। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट पक्षात यांचा प्रवेश झाल्याने या पक्षाची मोठी ताकद वाढणार आहे। याबाबत युवा नेते परवेज लतीफ गैबान म्हणाले की पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार पक्षाची सदस्य संख्या वाढवण्याच्या कामास इचलकरंजीतून लक्षणीय प्रतिसाद मिळेल। त्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी शहर सभासद नोंदणी सर्वात जास्त राहील, असा विश्वास पक्ष प्रवेशानंतर परवेज गैबान यांनी व्यक्त केला। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।